नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या जागेसाठी भरपूर महिला या फॉर्म भरण्याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या। मित्रांनो, प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठीच गुड न्यूज म्हणजेच आनंदाची बातमी ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, भरपूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती ही चालू झालेली आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये भरती चालू झालेली आहे किंवा नाही हे कसं पाहायचं आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत, जागा भरती निघालेली आहे का हे कसं पाहायचं हे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता। आणि जर निघालेली असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असाच एक जिल्हा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, त्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती ही चालू झालेली आहे। ते पाहण्यासाठी मित्रांनो सिंपली त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अंगणवाडी रिलेटेड ज्या काही अपडेट येणार आहेत मित्रांनो त्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। तर सर्वात पहिलं मित्रांनो मी एक जिल्हा घेतोय, त्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांची वॅकन्सीज निघालेली आहे। त्याची प्रसिद्धी दिनांक आणि अंतिम तारीख सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये निघालेले आहे का ते कसं पाहायचं हे व्हिडिओच्या शेवटी पाहू। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आहोत। तर इथे पाहू शकताय जाहिरात प्रसिद्धी दिनांक म्हणजेच या जिल्ह्यामध्ये भरती केव्हा चालू झालेली आहे तर 5 फेब्रुवारी 2025 आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक कधी आहे पाहू शकताय। अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक वेळ 18 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 5:15 पर्यंत तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे। आता या अर्जासाठी मित्रांनो काही अटी आणि शर्ती आहेत, त्या अटी शर्ती आपण पाहूयात। इथे पाहत असताना पदाचे नाव तुम्ही पाहून घ्या, अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा। मानधन किती असणार आहे तर अंगणवाडी मदतनीस एकत्रित मानधन 7,500 दरमहा असणार आहे। आणि त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही इथे पाहू शकताय। अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। आणि वास्तव्याची अट जर तुम्ही पाहायला गेलात तर इथे पाहू शकताय, ज्या नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे त्या नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल। म्हणजेच तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये एका ग्राममध्ये जर वॅकन्सी निघाली असेल तर तुम्हाला तिथलं रहिवासी असणं अनिवार्य आहे, म्हणजे तिथला रहिवासी असेल तरच तुम्हाला पात्र केलं जाणार आहे। ज्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार यांचे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र सत्यप्रत जोडायची आहे। त्यासोबतच मित्रांनो रहिवासी पुरावा म्हणून इथे वयाची अट तुम्ही पाहू शकता काय देण्यात आलेली आहे तर जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवार असेल तर वयोमर्यादा कमाल 40 वर्ष देण्यात आलेली आहे। जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वी प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। आता थोडंसं खाली येऊन आपण पाहूयात। तर मित्रांनो हा जी आर मित्रांनो तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। टेलिग्राम चॅनलवरून मित्रांनो तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता, त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन ही PDF डाउनलोड करा आणि सविस्तर माहिती वाचून घ्यायचं आहे मित्रांनो। आता मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी भरती निघालेली आहे का हे कसं पाहायचं तर सिंपली मी एक गुगल टॅब ओपन करतो, तुम्ही पाहू शकताय। गुगलमध्ये यायचं आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सर्च करून घ्यायचं। तर मी जिल्हा सर्च करतो मित्रांनो, जिल्हा टाकायचा आहे आणि GOV तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे। जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे आणि पुढे GOV टाईप करायचं आणि सर्च करून घ्यायचं। सर्च केल्याच्यानंतर पहिलीच लिंक येणार आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। त्यामध्ये मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय नोटीस हे ऑप्शन दिसेल तुम्हाला। नोटीसमध्ये सिंपली इथे खाली यायचं आहे, रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकाच्या जर जागा निघाल्या, वॅकन्सी निघाली असेल तर अशा प्रकारे इथे दाखवलं जाईल। तर इथे पाहू शकता अंगणवाडी हेल्पर रिक्रुटमेंट अंडर चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर अंडर प्रोजेक्ट डिस्ट्रिक्ट सोलापूर असं देण्यात आलेलं आहे। म्हणजे सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविकेसाठी भरती निघालेली आहे। जर तुम्हाला हे इंग्रजीमध्ये समजत नसेल तर सिंपली मित्रांनो तुम्हाला इथे यायचं आहे, इथे लँग्वेजमध्ये सिंपली मराठी करायचं आहे। मराठीवरती ओके करून तुम्ही पाहू शकता। थोडंसं आपण खाली येऊन पाहूयात। तर इथं मराठीमध्ये संपूर्ण आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक प्रकल्प जिल्हा सोलापूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती। तर प्रारंभ दिनांक 5/2/2025 आणि अंतिम दिनांक 18/2/2025 पर्यंत देण्यात आलेला आहे। तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे चेक करू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस याची भरती निघालेली आहे किंवा नाही। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओ।